गुड मॉर्निंग. प्लीज बसा. दोन 2012 मध्ये केलं काय तुम्ही MSc? थोडक्यात सांगा. सर, मी पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातून आली आहे. सर, पुरंदर तालुक्यातील बिवडी हे माझं गाव आहे. माझं प्राथमिक शिक्षण बिवडी या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. सर, माझी 10वी गावातीलच हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल इथून झालेली आहे. सर, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्याच्यानंतर सर मी राज्यसेवेसाठी तयारी करते आहे आणि सर या प्रोसेसमध्ये हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे. किती अटेम्प्ट याच्या आधी? सर, याच्यापूर्वी मी 1 मेन्स दिलेली, ही माझी दुसरी मेन्स होती. 2018ला तुम्ही बी कंप्लीट केलं. त्याच्यानंतरच सर्व्हिसेसची तयारी सुरू केली काय तुम्ही? येस. हुतात्मा उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती द्या. सर, हुतात्मा उमाजी नाईक हे बिवडी या गावचे होते. सर, त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 सालचा आहे. सर, हुतात्मा उमाजी नाईक हे आद्य क्रांतीवीर म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर सर त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. अगदी सुरुवातीच्या काळात जर आपण विचार केला इंग्रजांविरुद्ध बंडाचा, तर त्यांनी ते बंड पुकारले होते. सर, अगदी सुरुवातीचा काळ म्हणजे कुठला? सर, ज्यावेळेस ब्रिटिश सत्तेची स्थापना होत होती किंवा विस्तार होत होता, तर त्यावेळेस सर लोकांच्यात ही जाणीवही नव्हती की आपल्यावरती कोणीतरी अन्याय अत्याचार करत आहे. अशा काळामध्ये सर त्यांना ही जाणीव झाली होती की आपल्यावरती आपल्या लोकांवरती अशा प्रकारचा अत्याचार होतोय किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत आहे. आणि त्या काळात मग त्यांनी सर बंड पुकारलं होतं या गोष्टीविरुद्ध. आणि सर त्यांची पद्धत अशी होती की जे काही समाजातील जे सावकार जमीनदार असे वर्ग आहेत जे की गरिबांना लुटत आहेत, अशा लोकांवरती जे काही दरोडे वगैरे आपण म्हणतो तशा प्रकारे त्यांची संपत्ती घेणं आणि ती गरिबांमध्ये वाटून टाकणं, म्हणजे समाजकार्यासाठीच तिचा पुन्हा उपयोग करणं, अशा पद्धतीची त्यांची कार्यपद्धती होती. सर, तुमच्या येथील गावाला यांचं नाव देण्यामागे काही विशेष कारण? सर, त्यांचा जन्म बिवडी म्हणजे आमच्या गावचाच आहे. सर, त्याचबरोबर बिवडी या गावामध्ये आमच्या गावामध्ये त्यांचं स्मारक सुद्धा आहे. सर, आणि त्याचबरोबर सर त्यांचा ज्यावेळेस 7 सप्टेंबर रोजी जो त्यांचा जन्मदिन असतो त्यावेळेस गावात मोठा सोहळा सुद्धा होतो. सर, आणि सर सध्या अलीकडे ती त्यांची जी जयंती आहे ती सरकारी पातळीवरती साजरी केली जाते. सर, तिथे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा तिथे असतात. सर, भेटते. सर्व्हिसेस कडे वळण्याचं काय तुमची प्रेरणा? सर, माझे काका पोलीस होते. त्यांच्याकडे पाहून मला प्रशासनाची सर उत्सुकता होतीच. त्यानंतर जर मी MPSC बद्दल माहिती घेतली सर, त्यातून मला असं जाणवलं सर की आपण प्रशासकीय सेवेमध्ये समाजाच्या विकासासाठी खूप छान कार्य करू शकतो. समाजातील महिला किंवा जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला कार्य करण्याची इथे मोठी संधी आहे. त्याचबरोबर सर इथे कामात वैविध्य आहे ज्याच्यातून मला शिकण्याची संधी मिळू शकते आणि मी अजूनही माझी विकास करू शकते. त्यामुळे मला इथे काम करण्याची आवड वाटली सर, आणि म्हणून मला प्रशासनाकडे येऊ वाटलं. याच्यामध्ये काही बंधनं पण असणार आहे, काही लिमिटेशन्स पण असणार आहे. तुम्ही समजा समाजकार्यात उतरला असतात किंवा राजकारणात उतरला असतात तर तुम्हाला अधिक जे तुमचे ध्येय आहेत अधिक चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. हेच का? सर, राजकारणात जर सांगायचं झालं तर सर तिथे सपोज एखाद्या पदावरती काम करायचं, सपोज निवडणुकांच्या मार्फत निवडून आले तर तिथे माझ्या मते सर दर 5 वर्षांनी तिथे परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यापेक्षा जर मी इथे एकदाच परीक्षा देऊन एखादी पोस्ट अचीव केली तर मी खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकते. आणि सर समाजकारण म्हटलं NGOच्या माध्यमातून तिथेही मी खूप चांगलं कार्य करू शकते सर. परंतु एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना माझ्याकडे निर्णय क्षमता असणार आहे सर, जेणेकरून मी समाजासाठी जे काही काम माझी इच्छित काम आहे त्याच्यासाठी मी लवकर निर्णय घेऊ शकते आणि ते लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकते, असा माझा विश्वास आहे सर. अशा 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं सांगू शकतात की ज्यांच्या निर्णय किंवा ज्यांच्या कामामुळे चांगल्या पद्धतीचं सामाजिक परिवर्तन घडलं किंवा समाजाला त्याचा मोठा फायदा झाला अलीकडच्या काळात? सर माझ्या दृष्टीत आहेत TN शेषन,
जे आपले निवडणूक आयुक्त होते त्या काळामध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं सर. त्याच्यानंतर सर आत्ता मला रिकॉल होत नाही आहे, मी त्याबद्दल माहिती घेईन अजून सर. कसं आहे की तुम्ही जे सांगितलं, जे जस्टिफिकेशन दिलं सर्व्हिसेससाठीचं, त्यासाठी अशी उदाहरणं देता येणं महत्त्वाचं आहे. आपले हॉबीज काय? सर मला फळझाडे लावायची हॉबी आहे. त्यामध्ये सर मला फळझाडाच्या बिया जमा करायला आवडतात आणि त्याची रोपे तयार करून मला ती झाडे बनवायला आवडतात सर. अलीकडच्या काळात अशी एखादी व्यक्ती ज्यांना अशाच प्रकारच्या हॉबी होती आणि पद्मश्री मिळाली? सर माझ्या वाचनानुसार सर एक पद्मश्री विजेत्या आहेत केरळच्या थिमाक्का, ज्यांनी अशा प्रकारचं कार्य केलं होतं सर. त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात ती झाडे लावली होती. कौटुंबिक बाबतीत बघायचं झालं तर त्यांना स्वतःचं मूल वगैरे नव्हतं, परंतु त्यांनी झाडांनाच मुलं मानली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण केलं सर. जिथे आज एक्झॅक्ट आकडा आठवत नाही सर मला, पण त्यांनी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं कार्य केलं आणि सर मग मला ते आदर्श वाटतात या बाबतीत. सर तुम्ही पुरंदर तालुक्यातून येता. पुरंदरचं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स काय सांगाल? सर पुरंदर किल्ला जो आहे याच्यामुळेच तालुक्याला पुरंदर असं नाव देण्यात आलेलं आहे. तर पुरंदर किल्ला हा पुरंदर तालुक्यामधला एक फेमस असं म्हटलं हिस्टॉरिकल मुवमेंटमध्ये. तर याच्यामध्ये सर पुरंदर किल्ल्यामध्ये पुरंदरचा तह हा सुद्धा इतिहासामध्ये प्रसिद्ध असा आहे. त्याचबरोबर सर पुरंदर किल्ला हा संभाजी महाराजांचं जन्म ठिकाण म्हणून देखील ओळखलं जातं. पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता, त्याचे काही स्पेसिफिकेशन्स? येस सर, पुरंदरचा तह हा शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्या दरम्यान झाला होता. तुम्ही महाराष्ट्र राज्य आपलं इथं वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्राची एक देणगी आहे. तुमचे आवडते संत कोणते आहेत? सर मला वाटतं सगळे संत आपण सगळ्यांकडनंच खूप चांगली हे घेऊ शकतो सर, इन्स्पिरेशन. सगळ्यांचंच कार्य खूप छान आहे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये. आणि सर त्यात सांगायचं म्हटलं तर सर ज्ञानेश्वर माऊली मला आदर्श वाटतात सर. ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मठिकाण इथून जवळच आहे. तर त्यांच्याबद्दल त्यांचं म्हणजे कार्याबद्दल काय सांगाल? सर ज्ञानेश्वर माऊलींनी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथसंपदा जी आपण म्हणू शकतो तर त्यामध्ये मोठं कार्य आहे त्यांचं. समाज प्रबोधनाचं मोठं कार्य आहे सर त्यांचं. सर याच्याबद्दल मी अजून माहिती घेईन सर. तुमचं नाव अंकिता आहे, अंकिताचं मिनिंग काय होतं? सर अंकित या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर एखाद्या ठिकाणी ठसा उमटवणे किंवा ठसा उमटवणे असा त्याचा अर्थ होतो. तर त्या रिलेटेड मला अंकिता याचा अर्थ. मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न चालू आहेत. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी पात्र आहे का आणि त्याचे कोणते पात्रतेचे निकष आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे? सर याबद्दल मला जास्त माहिती नाही, मी याच्याबद्दल माहिती घेईन सर. सध्या भारतात आणि पर्टिक्युलरली नॉर्थ इंडियामध्ये हवेचं प्रदूषण भरपूर आहे आणि दिल्ली विशेषतः प्रदूषणाची पातळी खूपच खालावलेली आहे. तर त्यासाठीची कारणं काय आहेत? 2 कारणं द्या आणि 2 उपाय द्या. सर दिल्लीच्या स्पेसिफिक सर दिल्ली हा जर प्रदेश बघितला तर सगळ्यात पहिलं कारण असू शकतं सर थंड हवामान, ज्याच्यामुळे सर तिथे धुक्यासारखं प्रमाण जास्त आढळून येतं थंड हवामानामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर आजूबाजूचा जो प्रदेश आहे जो गहू उत्पन्नाचा वगैरे प्रदेश आहे, गव्हाचं वगैरे उत्पन्न केल्यानंतर तिथला जो शेतीतला उरलेला जो काही माल आहे शेतीचा तर त्याचं तिथे बर्निंग केलं जातं सर. त्याच्यामुळे हवेत या प्रदूषक जे काही घटक आहेत ते मिक्स होतात सर. आणि वाहनांची संख्या हे पण एक कारण असू शकतं तिथली. तर सर त्याच्यावरती उपाय असा करू शकतो सर आपण की शेतकऱ्यांचं प्रबोधन करू शकतो, जेणेकरून त्यांनी आजूबाजूच्या क्षेत्रात जो काही शेतीतून उत्पन्न राहिलेला जो वेस्ट आहे तर तो जाळला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सर वाहनांवरती आपण तिथे जी काही वाहनं येत आहेत ज्याच्याबद्दल आपण करतोयच,
परंतु मग तिथे दिल्लीमध्ये जी काही वाहनं येणार आहेत अनावश्यकरित्या, तर अशांवरती प्रतिबंध लादू शकतो किंवा सार्वजनिक वाहनांचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. ठीक सर. तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं ना? बरं. शेवटच्या वर्षी तुम्हाला प्रोजेक्ट असेल? काय होता प्रोजेक्ट? सर माझा प्रोजेक्ट एका प्रेस मशीनवरती होता. हायड्रॉलिक प्रेस मशीन होती जी की हँड लिव्हरने ऑपरेट होत होती. तिचं ऑटोमायझेशन करण्याचा आमचा प्रोजेक्ट होता, ज्याला सेलेनॉइड वॉल लावून आम्ही ऑटोमायझेशन केलं होतं. त्या हँड लिव्हरमध्ये सर हातांचा वापर होत होता ऑपरेट करताना, आणि सर त्याच्यामध्ये एका इंजिनवरती काही सब कंपोनंट प्रेस करण्यासाठी ती वापरली जायची. तिथे सर हातांचा वापर केल्यामुळे इंजुरीचे चान्सेस होते. त्याचबरोबर सर हँड लिव्हरमुळे सायकल टाईम वाढत होता मशीनचा आणि प्रॉडक्टिव्हिटी कमी होत होती. मग सेलेनॉइड वॉलमुळे सर अशा प्रकारे आम्ही हँड सेफ्टी वगैरे जिथे की हँड वापरले जाणार नाही, आणि त्याचबरोबर सर सायकल टाईम कमी केलं जाईल जेणेकरून प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. ओके. आणि याचे काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स कुठे होऊ शकत होते? सर ॲक्च्युली आम्ही प्रोजेक्ट कमिन्स कंपनीमध्ये केला होता कोथरूड इथे, आणि सर तिथे ती ॲक्च्युअल यूजमध्ये होती आणि तिथे मग तशा प्रकारचा सर प्रोजेक्ट होता. जे काय झालं त्या प्रोजेक्टचं? सर प्रोजेक्टमध्ये आम्ही सेलेनॉइड वॉल वगैरे जे काही जॉईन करायचे ते केले, आणि शेवटपर्यंत म्हणजे सर सगळं व्यवस्थित झालं. टायमिंग पण कमी झाला सर, आणि परंतु तिथल्या काही लोकांनी किंवा जिथे आमचा प्रोजेक्ट पूर्ण होईल तोपर्यंत सर तिथे अप्रूव्ह मिळालं नव्हतं. परंतु प्रोजेक्ट आम्ही मग पूर्ण जो काय असेल थेरॉटिकल पार्ट किंवा कशा प्रकारे होऊ शकतो हे सगळं कम्प्लीट केलं होतं. अच्छा. तो कंपनीने काही पुढे स्वीकारला नाही? नाही, कंपनी स्वीकारू शकते किंवा कंपनीने तिथे सेलेनॉइड वॉल बसवले पण होते. फक्त जोपर्यंत आमचा तिथे पिरियड होता तोपर्यंत ते पूर्ण म्हणजे वर्किंग झालं नव्हतं. बाकीचं सगळी सोय झाली होती सर. या पुढे प्रोजेक्टचं काय झालं? सर सॉरी सर, याच्या पुढे मी त्याच्याबद्दल माहिती घेतली नाही, कारण कंपनीमध्ये जायला नंतर अलाउड नव्हता, आम्हाला तेवढाच पिरियड दिला होता. मोस्ट ऑफ द इंजिनियर्सचे जे स्टुडंट आहेत प्रोजेक्ट फक्त मार्क्स मिळवण्यासाठीच करतात, हे खरं आहे का? नाही सर, हे व्यक्तिपरत्वे असू शकतं सर, पण जर इंटरेस्ट असला तर खरंच आपण त्यातनं खूप काही शिकू शकतो सर प्रोजेक्टमधून. आपलं जे थेरॉटिकल नॉलेज आहे ते ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय त्यामध्ये लर्निंग्स मिळाल्या? सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमिन्समध्ये करत असल्यामुळे सेफ्टीचं जे काही गोष्टी होत्या तर त्या खूप शिकायला भेटल्या सर पहिल्या दिवसापासून. त्याचबरोबर सर जे काही ॲक्च्युअल आम्ही जे थेरॉटिकल शिकलो होतो सोलेनॉइड किंवा हायड्रॉलिक वगैरे या गोष्टी पाहायला मिळाल्या, शिकायला भेटल्या सर. कशा प्रकारे डिझाईन केलं जातं हे शिकायला भेटलं, टाईम कॅल्क्युलेशन कसं करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर ज्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही तो प्रोजेक्ट करत होतो कमिन्सचा त्यावेळेसचा अजून एक इनिशिएटिव्ह असा होता की ते पूर्ण डिपार्टमेंट फक्त तिथे महिला काम करतील अशा प्रकारे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता. तर महिलांसाठी खूप चांगलं काम कमिन्स करते, आणि त्याच्यामध्ये मला हा विश्वास भेटला सर की एक मेकॅनिकल इंजिनियर असून देखील महिलासुद्धा खूप तिथे चांगलं काम करू शकतात. ते मुळातच एक वाखाणण्यासारखी बाब आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगला फार मुली कमी असतात. तुम्ही ती शाखा निवडली, त्याच्या पाठीमागे काही कारण होतं? सर माझे वडील कमिन्समध्ये जॉबला होते, त्यामुळे लहानपणापासून इंजिनबद्दल वगैरे माहिती भेटायची, घरी मॅगझिन्स यायचे, त्यामुळे सर त्यातून उत्सुकता होतीच की हे इंजिन कसे वर्क होतात. लहानपणापासून आवड होती सर, आणि एक आवड म्हणूनच सर मी ते क्षेत्र निवडलं होतं. ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस सर मी सगळ्यात फील्ड कम्पेअर करून पाहिल्या होत्या, त्यात मला या क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्ट वाटला आणि वडिलांचाही सपोर्ट होताच, त्यामुळे मग सर मी हे क्षेत्र निवडलं होतं. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष इंजिनिअरिंग करत होता त्यावेळेस काही तो जेंडर डिवाइड जो आहे तो जाणवला का तुम्हाला, की मुली कमी असतात, का कमी असतात, ज्या करतायत त्यांना काही अडचणी फेस कराव्या लागतायत, असं काही जाणवलं? सर आमच्या पूर्ण 120 इंटेक होता कॉलेजचा, त्याच्यामध्ये 2च मुली होत्या मेकॅनिकलला, त्यामुळे इथं कमतरता तर जाणवलीच सर. त्याचबरोबर सर इतर गोष्टी जर तुम्ही म्हटलात की जे काही प्रॉब्लेम वगैरे फेस करावे लागतात, तर माझा असा विश्वास आहे सर की एक जेंडर म्हणून असा काही प्रॉब्लेम नसेल किंवा नसावा. मुलगी म्हणून आपण त्या क्षेत्रातही काम करू शकतो, असं कुठले क्षेत्र असं नाही की जिथे आपण वर्क नाही करू शकत. मेकॅनिकलमध्ये देखील मुली खूप चांगल्या प्रकारे काम करतात. त्या नक्कीच करू शकतील, पण येत नाही. येस सर. हां सर, काहीतरी कारण असते. येस सर. तर ती कोणती आहे? सर समाजामध्ये असं एक बिलीव्ज आहेत की
हे क्षेत्र खूप अवघड आहे, इथे खूप हार्डवर्क असतं, किंवा मुलींसाठी हे खूप अवघड आहे. इवन सर मी ऍडमिशन घेत होते तेव्हा मलाही असे सजेशन भेटले होते की हे क्षेत्र मुलींसाठी खूप अवघड आहे, किंवा इथे जी ड्युटी असते, काम करावं लागतं, हेवी वर्क असतं, तर त्यामुळे इथे नको. कम्प्युटर हे चांगलं क्षेत्र आहे. मुलींना नको असतं का आई वडिलांना नको असतं? सर ज्यावेळेस मुली इकडे येत असतात त्यावेळेस जे काही समाजातून जो काही विरोध होतो तो जास्त असतो असं मला वाटतं सर. त्यानंतर जर तिथे मुलींना जर माहिती असेल त्या क्षेत्राबद्दल, किंवा त्यांना जर अवेअरनेस असेल, तर त्यांना ही क्षेत्र नक्कीच म्हणजे त्या निवडू शकतात. मला माझ्या वडिलांमुळे अवेअरनेस होता. कंपनीमध्ये मुली मोठ्या प्रमाणात काम करतायत कमिन्समध्ये, हे त्यांनाही जाणीव होती सर, आणि ते मलाही सांगायचे. त्यामुळे मला याच्याबद्दल अवेअरनेस होता, त्यामुळे मला याच्याबद्दल भीती वाटली नाही. परंतु समाजामध्ये असं एक थिंकिंग आहे सर की हे खूप हेवी क्षेत्र, हेवी वर्क करावं लागतं, त्यामुळे सर इथं विरोध होतो. स्टेम सेक्टरमध्ये मुळातच मुलींचं प्रमाण फार कमी आहे, आणि त्यातही रिसर्च मध्ये तर आणखी कमी आहे. या पाठीमाग कारण सांगता येतील काय? सर रिसर्चमध्ये जर आपण पाहिलं तर सर तिथे वेळेचं एक कारण असू शकतं की तिथे वेळ जास्त लागतो. मुलींच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आई वडील किंवा इतर जे काही समाज आहे, तर असा विचार केला जातो सर की जेणेकरून एखादा सिक्युअर जॉब लवकरात लवकर, एखादी डिग्री घेऊन सिक्युअर जॉब करता येईल, अशा प्रकारची डिग्री पाहिजे, आणि जेणेकरून पुढचं लाईफ सेट होईल. रिसर्च क्षेत्रात जर आपण पाहिलं सर तर इथं सिक्युरिटीच्या बाबतीत हा विचार केला जाऊ शकतो सर. त्याचबरोबर इथे लागणारा कालावधी शिक्षणाचा वगैरे, तर या बाबतीत विचार होऊ शकतो की एक मुलगी म्हणून इथे कालावधी जास्त लागतोय. तुमचा काय प्रेफरन्स आहे पहिला? सर माझा डेप्युटी कलेक्टर. डेप्युटी कलेक्टर आहे का? डेप्युटी कलेक्टरच का व्हायचं आहे? तुमचं फिजिक पाहता तुम्ही DYSP म्हणून खूप छान त्या ठिकाणी काम करू शकाल असं आम्हाला वाटतंय. येस सर. सर माझा दोन्ही गोष्टीत इंटरेस्ट आहे, DYSP आणि डेप्युटी कलेक्टर या दोन्ही ठिकाणी इंटरेस्ट आहे माझा. इवन DYSP माझी दुसरा प्रेफरन्स आहे सर. परंतु डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट देखील सर ही एक डायव्हर्सिफाईड पोस्ट आहे. या क्षेत्रात मी खूप चांगलं कार्य करू शकते वेगवेगळ्या पोस्टवरती सर. तिथून मला IAS होण्याची संधी, आणि त्यामुळे सर मला या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. बरं, कुठल्या वेगवेगळ्या कामं तुम्हाला करायला मिळतील ॲज अ डेप्युटी कलेक्टर? सर डेप्युटी कलेक्टर म्हणून ॲज अ SDO म्हणून काम करू शकते मी, किंवा इतर ठिकाणी सर जिल्ह्याच्या ठिकाणी पाहिलं तर रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर, किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे असतील वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये देखील डेप्युटी कलेक्टर काम. डिपार्टमेंट्स आहेत असे सर निवडणूक कक्ष असेल, किंवा सर शिधा वाटप कक्ष असेल, अशा ठिकाणी काम करू शकते सर. समजा तुमची नगर जिल्ह्यामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक झाली, तर तुमचं काय असेल कामाचा प्राधान्यक्रम कसा असेल? पहिली 3 कामं कोणती असतील? सर माझा प्राधान्यक्रम पहिला म्हणजे सर तिथे ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत यांच्यासाठी शिक्षणासाठी सर मी पहिलं इनिशिएटिव्ह घेईल की तिथे शिक्षणाची व्यवस्था मुलींसाठी किंवा इतर समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी कशी आहे. त्यानंतर दुसरा इनिशिएटिव्ह माझा याच्यासाठी असेल सर की त्या ठिकाणी जी काही सर व्यवस्था आहे पूर्ण सिस्टीम, तर ती लोकाभिमुख आहे का, आणि ती लोकाभिमुख करण्यासाठी माझा इनिशिएटिव्ह असेल सर. आणि तिसरा इनिशिएटिव्ह सर माझा इतर घटकांसाठी जे की दुर्बल घटक असतील, जे की ज्यांना की अजून सर आपल्या ज्या काही योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, तर त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी. योजनांची अंमलबजावणी ही विकास प्रशासनाची जबाबदारी असते का महसूल प्रशासनाची असते? सर विकास प्रशासनाची जबाबदारी आहे ती मुख्यतः. महसूल प्रशासनाकडे अशा काही योजना नाही आहेत? नाही सर, महसूल प्रशासन पण याच्यात काम करू शकतं सर. त्याच्याबाबत मला पुरेशी माहिती नाही, पण मी घेईन ती. मला हायरार्की सांगू शकाल महसूल प्रशासनाची संपूर्ण? येस सर. सर सगळ्यात पहिलं जर पाहिलं आपण तर कोतवाल, त्याच्यानंतर सर तलाठी, त्याच्यानंतर सर मंडल अधिकारी असू शकतो, त्याच्यानंतर सर तहसीलदार, त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर, त्याच्यानंतर कलेक्टर. अशा त्यावरती आणखी सर कलेक्टरच्या वरती जे काही विभागीय अधिकारी असतील ते, आणि त्याच्यानंतर सर सेक्रेटरी वगैरे. सर्वेक्षणाचं काम एक फार महत्त्वाची जबाबदारी आहे महसूल प्रशासनाची. या सर्वेक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे. काही लेटेस्ट घडामोडी तुम्हाला माहिती आहे? सर लेटेस्ट जर माझ्या माहितीनुसार पाहिलं तर सर
सर्वेक्षणामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर होतोय सर. जे काही कुठे एखाद्या ठिकाणी झालाय, तुम्ही वाचलंय कुठे? सर माझ्या वाचनात नाही आलं, फक्त मला एवढं माहिती आहे की ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर होतोय सर. याच्यामध्ये जमिनीचं जे सर्वेक्षण केलं जात आहे त्याच्यामध्ये हा वापर होतोय सर. आणखी सर मला आठवत नाही. ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तुम्ही शेती संकट सोडवण्यासाठी कसे उपाय सुचवाल, महाराष्ट्रातला विशेष करून? सर शेतीबाबत जर पाहायचं झालं तर यंत्रांचा वापर हा सर एखादा यंत्रांचा वापर जर आपण इफेक्टिव्हली केला तर उत्पन्नात खूप जास्त भर पडू शकते. त्यात सर आपल्या इकडची जी शेती आहे त्याचं क्षेत्र छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी झाल्यामुळे सर आपण मोठ्या मोठ्या यंत्रांचा वापर करू शकत नाही. तर ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर सर तिथे यंत्रांचा वापर करण्यास मी प्रोत्साहन देईन. त्याचबरोबर जर प्रशासकीय अधिकारी म्हटलं तर सर लोकांचं प्रबोधन करून त्यांचं संघटन करून एक सहकारी तत्वावरची शेती किंवा एकत्रित शेती करण्यास प्राधान्य देण्यासाठी मी प्रयत्न करेन सर, जेणेकरून यंत्रांचा वापर करता येईल तिथे. काय कारण आहे एवढा आपला यंत्रांचा वापर म्हणजे आपल्या शेतीमध्ये फार कमी आहे, त्याचे मुख्य कारण काय आहे? सर पहिलं कारण हेच असू शकतं की शेती आपली जी आहे ती त्याचं क्षेत्र लहान आहे, त्यामुळे सर उदरनिर्वाहाची शेती जास्त प्रमाणात केली जाते. त्याच्यामध्ये सर मजुरीवरतीच भर दिला जातो यंत्रांपेक्षा. आणि याच कारणामुळे सर महागडी यंत्र खरेदी करण्याला सर शेतकऱ्यांचा जास्त काही इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर सर क्षेत्र लहान असल्यामुळे मोठी यंत्र वापरता येत नाहीत सर. त्याचबरोबर सर इन्व्हेस्टमेंट जर एखाद्या यंत्रामध्ये किंवा एखादा जर शेती पंप वगैरे इतर गोष्टी काही घ्यायच्या असतील तर ती इन्व्हेस्टमेंट छोट्या क्षेत्रासाठी सर असा विचार केला जातो की जर उदरनिर्वाहाची शेती असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटबाबत विचार केला जातो. आणि मग मोठी इन्व्हेस्टमेंटसाठी सर एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. यंत्रांचा वापर हा शेती असेल किंवा इतर क्षेत्रातल्या, विशेष करून शेतीमधल्या ज्या महिला श्रमिक आहेत त्यांच्यावरती तो फार नकारात्मक परिणाम करतो असं म्हटलं जातं. तुमचं मत काय? सर शेतीमध्ये जर आपण पाहिलं तर महिला श्रमिक ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती असतात. आणि सर यंत्रांचा वापर जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, परंतु सर मला असं वाटतं की काही जी कामं आहेत जी यंत्रांनी आपण काही प्रमाणात करू शकतो परंतु काही प्रमाणात नाही करता येणार, तर तिथे महिला श्रमिकांचा वापर होऊ शकतो. अशा प्रकारे खूप मोठा नकारात्मक परिणाम असं आपण म्हणू शकत नाही सर. तिथे महिला सुद्धा काम करू शकतात आणि त्याचबरोबर यंत्रांनी सुद्धा आपण सर चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो. तुम्ही मेकॅनिकल म्हणजे तुम्ही शॉप फ्लोअरवर वगैरे काम केलं असणार. पुण्यातील अगदी सुरुवातीच्या काळातील एक प्रसिद्ध इंजिनियर ज्यांनी अशाच पद्धतीने काम केलं होतं, त्यांचं नाव सांगू शकाल? महिला इंजिनियर. सर माझ्या वाचनाप्रमाणे सर सुधा मूर्ती मला आठवत आहे, परंतु सर त्यांचं शिक्षण पुण्यात होतं, परंतु मी कन्फर्म नाही सांगू शकत सर. मला इतर व्यक्ती नाही. आम्ही आता बऱ्याच बातम्या ऐकतोय की पुरंदर विमानतळाविषयी, तर कधी विमान म्हणजे तिथून टेक ऑफ वगैरे होईल? काय म्हणजे एकंदर तो विषय काय आहे आणि विमानतळ सुरू झालंय का, कधी पूर्ण होईल, काय म्हणजे खूप बातम्या असतात. तुम्ही आता पुरंदरच्या आहात तर सांगा. सर पुरंदर विमानतळ जे प्रस्तावित आहे पुरंदर तालुक्यामध्ये सर, त्याच्यामध्ये जी जमीन जाणार आहे तर तिथे सर बहुतांश जमीन ही पडीक आहे, परंतु काही भागामध्ये सर पाणी उपलब्ध आहे, तिथे सर फळबागा आहेत त्या जमिनीवरती. त्या ठिकाणी सर शेतकऱ्यांचा विरोध होतोय या फळबागा देण्यासाठी किंवा त्यांच्या जमिनी देण्यासाठी. आणि त्यामुळे सर जे काही सर्वेक्षण करायचं आहे किंवा जे काही जमीन सरकारला घ्यायची आहे तर तिथे सर जे काही अधिकारी येत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांकडून विरोध होतोय सर जमीन देण्यासाठी. आणि त्यामुळे सर अजूनपर्यंत तर याच्या पुढचं पाऊल सरकार घेऊ शकलेलं नाहीये, परंतु लवकरच होईल अशी अपेक्षा आहे सर. पण विमानतळ होतंय म्हणजे चांगलाच प्रकल्प आहे. मला वाटतं तिकडच्या सगळ्याच पंचक्रोशीमध्ये सगळ्यांचं आयुष्य सुधारेल. तुमचं काय मत आहे याच्यावर? सर मलाही असंच वाटतं की सर बहुतांश जमीन ही पडीक आहे, तिथे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी सर वेगळा असा काही स्रोत नाही आहे. जर विमानतळ झालं तर तिथे नक्कीच त्यांना उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. काही शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत जिथे फळबागा आहेत सर मोठ्या प्रमाणात, तर सर त्यांनाही याच्यातून रोजगार मिळेलच.
आणि नक्कीच हा विश्वास आहे की सर सरकारकडून त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईलच. त्यामुळे सर मला असं वाटतं की नक्कीच विकासात हातभार लागेल तालुक्याच्या, रोजगार उपलब्ध होऊ शकतात तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात. या संबंधी काही तिकडच्या जे फळबागा ज्यांच्या वगैरे काही होतंय, आम्ही तर ऐकतो की गावाच्या गावं म्हणजे असे ठराव पास करतायत की आमचा या विमानतळाला विरोध आहे. तुम्ही जर म्हणता की हे चांगलं आहे आणि एवढे फायदे आहे, मग त्या मंडळींच्या का लक्षात येत नाही? सर काही प्रमाणावरती सर काही लोकांचा सपोर्ट आहे, परंतु काही प्रमाणावरती जे लोक आहेत ज्यांच्या फळबागा जाणार आहेत तर त्यांचा विरोध होतोय सर. काही गावांतून हा विरोध सुरुवातीला झाला, परंतु नंतर सर बऱ्याचशा गावांनी याला विरोध केला. आणि सर याच्या मागचं एक्झॅक्ट कारण मला माहिती नाहीये, पण मी त्याच्याबद्दल माहिती घेईन सर. नाही, आता विरोध होतोय हा लोकांचा होतोय का हा राजकीय प्रश्न आहे? सर लोकांचा तर होतोयच, पण याला सर राजकीय याच्या स्तरातून सुद्धा काही पाठबळ मिळतं सर थोड्याफार प्रमाणात. तर तिथे नक्कीच लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे असं मला वाटतं सर. ठीक. तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून डिग्री झाली आहे तुमची, तर व्हॉट इज द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स? Sir, there are two statements of second law of thermodynamics. First is Planck statement. According to that statement, there is no. It is impossible to design device which convert 100% input into output. That is 100% efficiency is not possible. And according to Sir Clausius statement, it is impossible to generate or impossible to manufacture device which transfer the whose sole effect is that heat is transferred from low temperature to high temperature. Are you sure it is second law of thermodynamics? Yes, sir. What is Otto cycle? Otto cycle, sir. Otto cycle is related to petrol engine cycle, sir. In that cycle, sir, Otto cycle is mainly designed for petrol engine, in which sir heat is added at constant volume, and sir that is known as Otto cycle, sir. What is enthalpy? Sir, enthalpy is a property in which mainly enthalpy is a property related to heat, sir. And sir, I can't recall. What is entropy? Sir, entropy is the randomness of substance. Yes, sir. What is the difference between hydraulics and pneumatics? Sir, in hydraulics, we mainly fluid used like oil, water to generate pressure, and in pneumatics mainly air is used to generate pressure. And what is the difference between greenfield and brownfield project? Sorry, sir, I don't know. Sir, wish you all the best. Sir. Very good. Thank you. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.